शेतकरी मित्रांनो, तुम्ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट ही समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपयाचा लाभ मिळत असतो, तर अशा लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट ही समोर आलेली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या निकष तसेच कागदपत्र क्रायटेरिया यामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे। हाच बदल या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान ही देशातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार ठरली आहे। मार्च 2026 मध्ये 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून आता सर्वांना 23व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। मात्र यावेळी सरकारने नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला असून विशेष शेतकरी ओळखपत्राशिवाय पुढील 2000 रुपयाचा हप्ता हा मिळणार नाही। या योजनेअंतर्गत पारदर्शकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरी नोंदणी किंवा युनिक फार्मर आयडी अनिवार्य केला आहे। हा नियम सध्या महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, आसाम, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा या 14 राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे। 2026 पासून नवीन नोंदणीसाठी हा नियम बंधनकारक आहे। आधीपासून लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांनाही पुढील हप्ते मिळवण्यासाठी ही प्रक्रिया पूर्णपणे करावी लागणार आहे। आता तुमच्यापैकी बऱ्याच शेतकरी मित्रांना माहित नसेल तर शेतकरी ओळखपत्र म्हणजे नेमकं काय, तर फसवणूक टाळणे आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचवणे हा या मागील मुख्य उद्देश आहे। युनिक फार्मर आयडी हे डिजिटल ओळखपत्र असून त्यामध्ये शेतजमीन, पिके, खतांचा वापर, पशुपालन उत्पन्न आणि या संबंधित माहिती नोंदवली जाते। या कार्डमुळे विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज कमी होणार आहे। तसेच अनुदान, बियाणे, खत आणि पीक विमा प्रक्रियाही सुलभ होणार आहे। हे ओळखपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे। शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक किंवा संबंधित राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी लागेल। यासाठी आधार कार्ड, आधारशी जोडलेले मोबाईल नंबर आणि जमिनीची कागदपत्र जसे की कचरा जमाबंदी म्हणजे आपण 7/12 उतारा म्हणतो, हे एवढे डॉक्युमेंट आवश्यक असणार आहेत। आता पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 4 महिन्यांनी हप्ता हा दिला जातो। 21वा हप्ता नोव्हेंबर मध्ये दिला गेला होता आणि 22वा हप्ता हा मार्च 2026 मध्ये दिला गेला आहे। आता 23वा हप्ता कधी येणार आहे, तर 23वा हप्ता जून किंवा जुलै दरम्यान येऊ शकतो। आता शेतकरी मित्रांनो, नवीन नियमांमुळे काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येऊ शकतात। अशा वेळी कृषी मंत्रालयाने 24x7 म्हणजे हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शेतकरी या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून त्यांच्या संबंधित समस्या विचारू शकतात। हा हेल्पलाईन नंबर आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देऊन देऊ, सो तिथेही तुम्ही हा हेल्पलाईन नंबर कॉपी करून कॉल करू शकता मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत या 14 राज्यांमध्ये आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जरी तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आयडी म्हणजे ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत दिली जाणारी युनिक फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल त्यांनाच आता 23वा हप्ता हा दिला जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर त्यांना आता पीएम किसान सन्मान निधी योजनेमधून वगळण्यात येईल का, असाही मोठा प्रश्नचिन्ह यात उभं राहत आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच पुढच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो।